हॅलो हाय नमस्ते कसं काय मंडळी बरं आहे का? मी प्राची एके तुमची भुक्कड गर्ल आणि सध्या मी आहे ठाण्यामध्ये आणि आज मस्त असं काही तिखट चमचमीत काहीसे खावंसं वाटतंय. ठाण्यात बऱ्याच ठिकाणी मिसळ मिळतात पण मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिकडे मिसळ फक्त 50 रुपयात मिळणार आहे. 50 रुपये आहे म्हणून तुम्ही असा विचार करू नका ती क्वालिटी खराब असेल किंवा काही. तुम्हाला तिकडे गेल्यावरच कळेल की लाईक कशी आहे ती मिसळ आणि काय. सो चला. तर आपण आलो आहोत शास्त्रीनगर मध्ये आणि शास्त्रीनगर नाक्यामध्ये. तर इकडे आहे बजरंग मिसळ आणि खूप कमाल आहे यांची मिसळ. स्पेशली जी पुणेरी मिसळ आहे यांची ती तर अफलातून लागते. तर हीच मिसळ का? तर मी याआधी सुद्धा ही मिसळ खाऊन गेलेली आहे. ह्याचं आम्ही रील बनवलं आहे ज्याला 1.4 मिलियन व्ह्यूज आलेले आहे आणि त्याच्यामुळे भरपूर लोक आम्हाला म्हटले आहेत की तुम्ही मोठा व्हिडिओ बनवा ह्याचा. तर मग त्यासाठी आम्ही आज परत आलो आहोत इकडे. तर मला परत बघायचं आहे ऍक्च्युली की टेस्ट तशीच आहे का आणि क्वालिटी पण तशीच आहे. सो मला सुद्धा कळेल की लाईक कसं आहे आणि काय. चला बघूया. याची प्राइस अजूनही 50 रुपयेच आहे. एक मिसळ. तर्री घेऊया. एक मिनिट. तर आपली मिसळ आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता याचा लाल रंग जो आहे एवढा मस्त वाटतंय हे बघायला. खाली त्यांनी शेव टाकलेली आहे. एक मिनिट व्यवस्थित दाखवूया आपण. ही शेव आहे, ही मटकी आहे. वाफ बघा कसली येते मस्त. आणि ही तर्री मजा येणार आहे आज. आणि एक्स्ट्रा तर्री सुद्धा घेतली आहे कारण की तर्रीशिवाय मजा काय. चला. मेन 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 लिंबू आणि कांदा हे मॅन्डेटरी आहेच. मस्त असं लिंबू पिळूया, वरून कांदा. छोटाच बाईट घेते पहिले कारण की तिखट लागेल. अरे यार पाव भिजला माझा. थोडीशी मटकी. भयंकर गरम आहे, भयंकर. कमाल. एक्झॅक्ट सेम टेस्ट आहे जशी मी आधी खाल्ली 1 वर्षापूर्वी जी टेस्ट होती तीच टेस्ट आहे. खूप भारी. मला आली अजून टेम्पटिंग होते मला एक खावंच वाटतं अजून. आपण नुसतं ह्याचाच बाईट घेऊया विदाउट पाव. खूपच तिखट पण नाहीये, थोडीशी आहे. तर या मिसळचं वैशिष्ट्य असं जी मटकी आणि फरसाण आहे ते तर मंचवरून येते त्याच्यामुळे ह्याला ती टेस्ट येते. ठाण्यामध्ये मोस्ट ऑफ द मिसळ जी तुम्ही खाल त्याच्यामध्ये वटाणा असतो पण ह्याच्यामध्ये फक्त मोड आलेली मटकी आहे. त्यामुळे जो फ्लेवर येतो, जे टेस्ट येत आहे ते कमाल. कसे आहे? नमस्कार.
मला पहिले हे विचारायचं आहे की तुम्ही मिसळ फक्त 50 रुपयालाच का ठेवली अजून पण? अच्छा, कारण परवडते मला 50 रुपयामध्ये, त्यामुळे 50 रुपये ठेवले होते. ते फरसाण वगैरे मी स्वतः बनवून घेतो गावी. अच्छा. अच्छा, त्यामुळे मग ते मला कमी रेटमध्ये पडतं सध्या. ते रेट वाढलेत बऱ्यापैकी, मटकीचे वगैरे सगळ्याचे रेट वाढले, पण अजून विचार नाही केला रेट वाढवायचा. तुम्ही पुण्याची मिसळ इथे आणली आहे, तर त्याच्या मागचं मोटिव्ह काय आहे तुमचं हे सांगू शकाल? नाही, म्हणजे आमच्या गावी जशी मिसळ मिळते मटकीची, तशी मिसळ कुठे भेटत नव्हती त्यावेळी, जेव्हा मी हॉटेल चालू केलं 2019 साली. त्यामुळे मी चालू करण्याचा विचार केला आणि भांडूपमध्ये एका हॉटेलमध्ये कामाला राहिलो मी 1.5 वर्ष, आणि त्यानंतर मग इकडे ठाण्यात हॉटेल चालू केलं शास्त्रीनगर नाक्यावर. सो सुरुवातीपासून आतापर्यंतचा लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुमच्याकडे? नाही, भरपूर फरक पडलेला आहे कस्टमरला. म्हणजे एवढ्या स्टार्टिंगला 50-60 मिसळ जात होत्या, तर आता 300-350 क्रॉस जातात. लास्ट टाइम जी आपली व्हिडिओ व्हायरल झाली होती त्यानंतर बराच फरक पडला, म्हणजे प्रामाणिकपणे. त्यानंतर त्यावेळी छोटा टोप होता, तुम्ही बघितला त्या व्हिडिओमध्ये. आता टोप आपण वाढवलाय, टोपाची साईज वाढवली आणि दिवसात 2 ते 3 वेळा मिसळ बनवतो आपण आता. आणि तुमचं टायमिंग पण चेंज झालं असं ऐकलं मी. हा, दुपारपर्यंत होते आधी, पण त्यानंतर बरेच कस्टमर रिटर्न जायला लागले. मग ते थोडं वाईट वाटायचं की कस्टमर रिटर्न जातात लांबून येऊन. त्यामुळे मग आपल्याला 7 वाजेपर्यंत मिसळ चालू केली. सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत ठेवतात. तुम्ही 19 पासून सुरू केली ना? 2019 साली. मग आता अजून एक्सपांड करायचा तुमचा प्लॅन आहे की नाही? आता चांगला स्पॉट भेटला तर नक्कीच चालू करायचा विचार आहे. ठाणे स्टेशन साईडला थोडं लोकांना जवळ पडेल असं त्या दृष्टीने चालू करायचा विचार आहे. नक्कीच करा, कारण की खूप कमाल आहे मिसळ हा. आणि तुमच्या अजून ब्रांचेस व्हायला पाहिजे असं मला सुद्धा वाटतं. मी जशी गावी मिसळ म्हणजे तशी देण्याचा आम्ही नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि तुमची टेस्ट पण तशीच आहे जशी मी लास्ट टाइम खाल्ली. आपला एक मसाला बनवलेला आहे, रेडी मसाला आहे. तो मसाला टाकल्यानंतर बाकी हळद मीठ काय टाकायला लागत नाही. त्यामुळे जशी ती कन्सिस्टन्सी आहे ती सेम राहते, टेस्ट बदलत नाही. त्यामुळे म्हणजे मी जरी बनवली किंवा कामगाराने जरी बनवली तरी टेस्ट मध्ये काही फरक होत नाही. दोन पाव खाऊनचं पोट भरणार नाहीये इकडे. 2-3 पाव खा मस्त, तरी घ्या, तुमचं जेवण पण होऊन जाईल असं. लोक आहे इकडे ह्या वेळेला सुद्धा 1 वाजता आले आता. आणि इथे फक्त मिसळ नाहीये, अजून पण बरेच प्रकार आहेत. वडापाव आहे, परत समोसा आहे, भजी आहे, आणि जर तुम्हाला तिखट लागलं असतं थंड पण आहे प्यायला इकडे. मी पण आता मागवणार आहे, कारण की झालंय मला तिखट लागलंय थोडस. ते संपवते. तर तुम्ही बघू शकता इकडे असा एकही मिनिट नाहीये की इकडे ग्राहक येत नाहीयेत. कस्टमर्स येत आहेत आणि मिसळचा आस्वाद घेत आहेत. आणि पूर्वी इथे वेळ फक्त सकाळी आय गेस 12 वाजताची होती फक्त, पण आता त्यांनी टायमिंग चेंज केलं आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत आहे मिसळ. सो तुम्ही कधीही या आणि मिसळचा आस्वाद घ्या. तर ह्याचं लोकेशन आहे शास्त्रीनगर नाका, अगदी बाजूलाच आहे शास्त्रीनगर नाक्याच्याच. आणि जे उपनचा रस्ता आहे त्या रस्त्याला लागूनच आहे हे. बाकी सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईलच, नक्की चेक करून घ्या. आणि आता आपण बिल भरूया. चला बघूया किती बिल झालंय. किती बिल झालं? 77. 76 रुपयात पोट भर खाल्लंय मी. झाल्या पेड प्रमोशन नाहीये बाय द वे हे. मी खरंच बिल पे केलेलं आहे आणि मस्त असं पोटभर असं मिसळ खाल्लेली आहे मी. आणि तुम्ही सुद्धा नक्की इकडे या, कधीही या, विजिट करा. आता पावसाळा पण सुरू होणारच आहे, तर अजून खायला जी मजा येईल ती वेगळीच आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढचा व्हिडिओ मी कुठला बनवला पाहिजे हे कॉमेंट करायला विसरू नका. इथे ठाण्यामध्ये भरपूर मिसळी मिळतात, बट मिसळी अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि मग सबस्क्राईब करा. तुम्हाला एक जागा, सॉरी